जय किसान. नमस्कार. मी आज आहे कौडगाव हुडा तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी. मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं याच कौडगावमधील या लिंगी नदीच्या पुलावरून मोठ्या पावसाच्या प्रमाणामध्ये जो पाण्याचा जोर वाढला होता, त्या पाण्याच्या जोरामध्ये व प्रवाहामध्ये इथून जे ये जा करणारे लोक होते, दळणवळण समजा करणारी, असे लोक या ठिकाणी वाहून गेलेल्या घटना आपण कालच्या मागच्या पावसाळ्यामध्ये पाहिल्यात. या ठिकाणी तब्बल अशा 2 घटना घडल्यात ज्यांचा की या ठिकाणी जीव गेलेला आहे. याच ठिकाणी या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे किंवा आम्ही संबंधित लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाकडे सगळं पाठपुरावा करून या ठिकाणी आम्ही एक पुलाचं काम मंजूर करून घेतलं, जे की या ठिकाणी पुन्हा पावसाळ्यामध्ये पुलाचा बळी जाऊ नये म्हणून पूल मंजूर करून घेतल्यानंतर संबंधित पुलाचं जे काम चालू आहे या कामाचा कुठलाही म्हणजे साध्या पद्धतीमध्ये म्हणा किंवा बोगसगिरीमध्ये म्हणा असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून संबंधित गावकरी या ठिकाणी या माध्यमातून सांगण्यासाठी आले आहेत किंवा काम चांगल्या प्रकारे हो म्हणून या ठिकाणी एक कमी कुठल्या गुत्तेदारांना म्हणा किंवा प्रशासकीय वर्गाला म्हणा या ठिकाणी देण्यासाठी आले आहेत. आपण या ठिकाणी बोलूयात या गावकऱ्यांशी. या ठिकाणी आपण आज आलात, सगळ्या मोठ्या संख्येने जमला आहात. या ठिकाणी या पुलाच्या कामाच्या बाबतीत आपली नेमकी मागणी काय असेल? सर्वांना जय जाऊ जय शिवराय. सर्वप्रथम आज या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मंडळी, गावातील सर्व तरुण बांधव या ठिकाणी लिंगी नदीवर या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. कारण का हा जो पूल आहे खूप या ठिकाणी अतिमहत्वाचा पूल आहे. हा 7 गावांना जोडणारा या ठिकाणी महत्वाचा पूल आहे आणि पाण्याचं प्रेशर या ठिकाणी खूप या लिंगी नदीला येतं. त्यामुळं सर्व गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की हा जो पूल गव्हर्नमेंटने मंजूर केलेला आहे अतिमहत्वाचा पूल आहे आणि त्या अतिमहत्वाच्या पुलामध्ये कोणत्याही प्रकारचं बोगसगिरीचं काम होऊ नये, इस्टिमेट प्रमाणे या ठिकाणी काम व्हावं ही सर्व गावकऱ्याची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण गावातील तरुण बांधव सर्व गावकरी मंडळी जे आहेत परिसरातील सर्व या ठिकाणी आले आहोत आणि त्यांना आम्ही सांगितलंय गुत्तेदारांना किंवा चांगल्या प्रकारचं काम करा, कुठल्याही प्रकारची बोगसगिरी करू नका, कारण हे सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी पूल आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी पुलावून 2 माणसांनी जीव गमावलेला आहे आणि त्यामुळं ममदापूर, बोरखेड, चिरसमूळ, कासरवाडी, पवले आणि पाथरीला जाणारा हा मार्ग आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं उत्कृष्ट प्रकारचं काम या ठिकाणी चांगल्या रीतीनं पुलाचं व्हावं ही सर्व गावकऱ्याची इच्छा म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत. दादांच्या म्हणण्यातून असं जाणवतं की आम्ही हे काम हे होण्यासाठी आलेलो नाही, या ठिकाणी फक्त ज्या कामाचा चांगला व्हावा, सही दर्जा व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आणि या ठिकाणी आपले भाऊ आहेत जे सामाजिक क्षेत्राला आणि युवकच्या माध्यमातून लढा या ठिकाणी तालुक्यामध्ये चांगल्या भाऊ या ठिकाणी आपण या कामावर आता जमलो, पण या जमल्यानंतर जे काम कशा प्रकारे होते यातून अजून कामाचं सगळं चालू असल्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये आलेला आहे का? कोणती निविदा म्हणून मागवण्यात आलेली आहे आम्हाला काम करण्यात यावं. सुरुवातीला हे जो खड्डा खांदलेला आहे पुलासाठी याची माती त्यानं रोड ब्रासच्या साईडला वापरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी त्यांना सूचित करण्यात आलं इथं भरायचं असला तर साईड पट्ट्या भरायच्यात तर त्या तुम्हाला मुरुमानच भरावं लागतील, तुम्ही ही माती रोडला टाकू नका. त्यानंतर मुरुम टाकण्यात आलेला आहे. आपण पाहिलं आणि आमची दुसरी एक विषय म्हणजे अशी मागणी आहे किंवा इथं इस्टिमेटची पाटी लावावी आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येकांना असं रस्ता म्हणजे हे जे पूल आहे ते खूप चांगला व्हायला माहितीपूर्ण प्रत्येकाला मिळून जाईल हे रस्ता इस्टिमेट व्हायला लागला. आपण पाहिलं या ठिकाणी मागच्या पावसाळ्यामध्ये जे की या ठिकाणी 2 बळी गेले, ते बळी ज्यावेळेस पावसाच्या प्रवाहामध्ये वाहून जात असताना दत्ताभाऊंनी रात्र जागून दत्ताभाऊंचे सहकारी दत्ताभाऊ गावकरी यांनी त्यांचे जीव वाचवण्याचे तंतोतंत प्रयत्न केले. दोन्ही घटनेमध्ये भाऊनं रात्र जागून या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये येऊन किंवा त्या लोकांचा वाहून जाणाऱ्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांची अशी तगमग आहे किंवा आम्ही या ठिकाणी काम अडवण्याबद्दल आलो नाही, पण काम बोगस होऊ नये, बोगस होण्याच्या अगोदरच कुठेतरी प्रशासकीय वर्गाला पूर्वकल्पना असावी की गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे. म्हणून या ठिकाणी या गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून या ठिकाणी थोडंसं कुठंतरी प्रशासनाला अगोदरच जागृत करावं म्हणून या ठिकाणी पाऊल उचललं आहे. आपण या ठिकाणी अजून भाऊ आहेत. भाऊ आता या ठिकाणी जवळपास खाल्ल्या पट्ट्यामध्ये 7-8 गावं आहेत, इथूनच वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. आपला शेतीचा
जो वर्ग आहे या ठिकाणी ऊस वाहतूक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊसाची मोठी वाहतूक या ठिकाणी होते. आता आपण पाहिलं किती वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. मग आपला ते या ठिकाणी अशा दर्जाचं काम होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण गावातून सगळेजण जमले आहात. मग प्रामुख्याने याच आजच्या बोलण्याच्या माध्यमातून आपली प्रमुख अशी कुठली मागणी गावकऱ्याच्या वतीने असेल? आमची गावकऱ्याची एकच म्हणजे मागणी आहे की ते दाताभाऊ म्हणले तसं इस्टिमेट कशा पद्धतीनं त्यांनी बनवलंय त्याचा एक बोर्ड ह्या ठिकाणी त्यांनी लावावा आणि सगळ्या ह्या परिसरातल्या लोकांना किंवा ह्या माध्यमातून ह्या कामाची परिस्थिती चालू आहे तर ह्या कामाची सगळ्यांनी अनुभव पावती घ्यावी आणि त्या कामाचा दर्जा त्यांनी तिथं दाखवून द्यावा की ह्या पद्धतीचं इस्टिमेट आहे आणि ह्या पद्धतीचा गज वापरायलोत, ह्या पद्धतीचं सिमेंट वापरायलोत आणि हे काम आम्ही तुमच्या परिसरात करायलोत अशी एक त्यांनी धारणा दाखवून द्यावी ह्या समाजाला, सगळ्या परिसरातल्या लोकांना. एक आमचं माध्यम असं आहे की ह्या कामाची दर्जा जसं पाहिजे तसं नाही एक असं आमच्या मनामध्ये एक भावना झाली म्हणून त्यांनी आम्हाला इथं एक सगळ्या समोर गावकऱ्यासमोर ह्या अशा पद्धतीचं इस्टिमेट आहे आणि आम्ही अशा पद्धतीनं काम तुमचं करायलो एक आम्हाला त्यांनी दाखवून द्यावा, आमचा विश्वास संपादन करावा एक असं आमचं एक मत आहे गावकऱ्याचं. आता गावकऱ्याच्या मतानुसार दर्जा चांगला व्हावा म्हणून यांची या ठिकाणी मागणी आहे. पण आज आहे 19 तारीख, आज आहे पाडवा. आता इस्टिमेट मागण्याची जी आपली भूमिका आहे ही भूमिका जर समजा येत्या 2 किंवा 3 दिवसामध्ये आपल्याला संबंधित कर्मचाऱ्यांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर इस्टिमेट आपल्या नजरेदेखील आणलं नाही किंवा गावकऱ्यांना दाखवलं नाही तर न दाखवता हे काम जर चालू ठेवलं तर आपण या कामाला कुठंतरी म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात का काम चालूच ठेवणार आहात? निश्चित माईक द्या भाऊ, माईक द्या तुमच्याकडे. आणि तिथंच प्रशासनानं गुत्तेदार जे असतील त्यांनी इस्टिमेटनुसार आम्हाला इस्टिमेटची कॉपी लावावी ही विनंती आहे. आमचं काही काम अडवण्याचा हेतू कुठलाही नाही. आमचं एकच मत आहे काम व्यवस्थित व्हावं. पण येत्या 2 दिवसामध्ये आज पाडवा आहे 19 तारीख आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इस्टिमेट पाहू द्या, इस्टिमेट पाहिल्यानंतर आम्ही जसं निवेदेमध्ये असं त्याच पद्धतीमध्ये काम करून घेऊ. जर समजा आपल्या येत्या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा आपल्याला नाही दिली गावकऱ्यांना तर तोपर्यंत आपण काम थांबवणार आहात का चालू आहे त्या कंडिशनला कमी देणार आहात? नाही, काम थांबवण्याचा आमचा हेतू नाही आहे. ते बी आम्हाला सकारात्मक भूमिका देतील असा अंदाज आहे. इस्टिमेटची कॉपी आम्हाला 2 दिवसात ते उपलब्ध करून देतील. एवढीच विनंती आहे. आपण पाहिलं या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी जमलेत. त्यांचं जमण्याचं कारण असंच आहे की या ठिकाणी बळी गेलेले आहेत मागच्या पावसाळ्यामध्ये. कुठंतरी पुढल्या पावसाळ्यामध्ये पुढल्या सीझनमध्ये बळी जाऊ नयेत, चांगल्या दर्जाचं काम व्हावं इथं म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आहेत. आणि या ठिकाणी जमल्याच्या नंतर त्यांची प्रशासकीय वर्गाला एवढीच तंबी राहील किंवा जे कामाचा आराखडा आहे, जी निविदा आहे त्या निविदेप्रमाणे काम पार पाडावं म्हणून या ठिकाणी पूर्वकल्पना म्हणून प्रशासकीय वर्गाला कुठेतरी जागेवर आणावं म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आहेत. आणि काम कुठलंही यांच्यातून सध्या अडवण्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट जाणवली नाही. काम चांगलं व्हावं ही त्यांची प्रामुख्याने अग्रगण्य भूमिका या ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळाली. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.